गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण मागच्या व्हिडिओ अंतर्गत आपलं तिसरं युनिट आपण कंप्लीट केलेलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौथ्या युनिटला सुरुवात करणार आहोत. आपल्या चौथ्या युनिटचे नाव आहे केंद्र आणि राज्य संबंध. जे केंद्र आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सहसंबंध कशा पद्धतीचा आहे याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया. यामध्ये केंद्र सरकार व घटक राज्ये यांच्यातील सत्तेचे विभाजन कशा पद्धतीने झाले आहे, सत्तेचे विभाजन होऊन कशा पद्धतीने केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सत्तेचे विभाजन होऊन कार्यपद्धती सोपविलेली आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओ अंतर्गत जाणून घेऊया. यामध्ये बघूया, पहिले दिलेले आहे भारतीय संघराज्य. भारतीय संविधानात संघराज्य या शब्दात कुठेही उल्लेख नाही. भारतीय संविधानामध्ये संघराज्य या शब्दाचा उल्लेख कुठेही दिलेला नाही. इंडियन दॅट इज भारत शॉल बी अ युनियन ऑफ स्टेट. यावरून भारत हा राज्याचा संघ ठरतो. भारत हा एक राज्याचा प्रत्येक राज्य मिळून एक संघ ठरत असतो. त्याच पद्धतीने स्वातंत्र्योत्तर भारताच्या नवलोकशाहीत एकात्मता बळकट करण्यासाठी तसे प्रयोजन मुद्दामून केलेले आहे. जसे की एकत्मता नवलोकशाही आहे. आपल्या भारत देशामध्ये लोकशाही आहे, तर या लोकशाहीमध्ये एकात्मता निर्माण किंवा बळकट करण्यासाठी विविध अशा योजना प्रयोजन केले जात असते. भारतीय विविधतेतून संकुचित अस्मितावर नियंत्रण ठेवता यावे या दृष्टीने राज्य सरकारापेक्षा केंद्र सरकारचे सत्ता क्षेत्र अधिक व्यापक व शक्ती संपन्न केलेले आहे. भारतीय विविधता आहे. भारतामध्ये विविधता असलेली आपणास दिसून येते. तर या विविधतेतून एकता कशा पद्धतीने निर्माण करता येईल यासाठी राज्य सरकारपेक्षा केंद्र सरकार खूप महत्त्वाचे कार्य करीत असते. त्यामुळे भारतीय राजकीय व्यवस्थेत काही प्रमाणात केंद्रीकरण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे काय झालेले आहे की भारतीय जी राजकीय व्यवस्था आहे त्यामध्ये केंद्रीकरणाची प्रक्रिया झालेली दिसून येते. तसेच पाकिस्तानचे विभाजन, हिंदू मुस्लिम दंगे, संस्थानिकांचे प्रस्थ यांचा विचार केंद्र सरकार व घटक राज्यांचा समन्वय साधताना झालेला दिसतो. जी काही हिंदू मुस्लिम दंगे आहे आणि संस्थात्मक प्रस्थ यांचा विचार केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्ही मिळून केला जातो. विविध प्रकारचे पाकिस्तान आपल्यावर दंगे करत असतो. हिंदू मुस्लिम दंगे होत असतात. यामध्ये काय होत असते की एकात्मता ही भ्रष्ट होत असते. या एकात्मतेला टिकावून ठेवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा दोघांचा वाटा फार मोलाचा आहे. यानंतर बघूया, सेकंड नंबर मध्ये दिलेले आहे संविधानानुरूप वाटचालीची अपेक्षा. केंद्र शासन व घटक राज्ये यांचा सत्ता क्षेत्र संविधानानेच निश्चित केलेला आहे. जे काही सत्ता क्षेत्र आहे केंद्र सरकार आणि घटक राज्यामध्ये, तरी हे निश्चित केलेले आहे संविधानानुसार. संविधानामध्ये अनेक कलमे दिलेली आहे, तसेच हक्काची प्रस्थापना केलेली आहे. यातून काय माहित होते की आपल्याला की केंद्र सरकारला आणि घटक राज्याला कशा पद्धतीने कार्यक्षेत्र सोपविलेले आहे. संघराज्य, राज्यसूची व समवर्ती सूची, तसेच संविधानास आदर्श मानून कार्यवाही केली जाते. संघराज्य आहे, राज्यसूची आणि समवर्ती सूची या तीनही सूचीचा अंतर्भाव या संविधानामध्ये केलेला असून या संविधानानुसार कार्यक्षेत्र दिलेली आहेत. संसदेचे कार्य सुद्धा संविधानाच्या तत्वांनी संयुक्तिक असावे लागते. जे काही संविधानाच्या तत्वानुसार संसदेचे जे काही कार्य आहे, कनिष्ठ सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह आहे, या दोन्ही सभागृहाचे कामकाज सुद्धा या संविधानानुरूप केलेले असते. संसद घटना दुरुस्ती करून काही प्रमाणात अधिकारात फेरबदल करू शकते. संसद जी काही घटना दुरुस्ती आहे, एखादं विधेयक जनतेच्या दृष्टीने योग्य नसेल झाले तर त्यानुसार घटना दुरुस्त करून त्यामध्ये बदल केला जाऊ शकत असतो. संपूर्ण भारतासाठी एकच राज्यघटना आहे. घटक राज्याची स्वायत्तता अबाधित नाही. घटक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करत असतो. घटक राज्याचा जो राज्यपाल असतो तर या राज्यपालाची नियुक्ती कोण करत असतो? राष्ट्रपती करीत असतो. अखिल भारतीय नोकऱ्यांविषयी अधिकारी केंद्रातर्फेच नियुक्त केले जातात. अखिल भारतीय ज्या काही नोकऱ्या आहे तर या नोकऱ्या
कशातर्फे? केंद्रातर्फेच नियुक्त केले जातात. केंद्र सरकारच या नोकऱ्यांची नियुक्ती करत असतो. संपूर्ण भारतासाठी एकच निवडणूक आयोग आहे. घटक राज्याला स्वतःचे नागरिकत्व, राष्ट्रध्वज, राज्यघटना व राष्ट्रगीत अगर लष्कर ठेवता येत नाही. घटक राज्याला स्वतःचे जे काही नागरिकत्व आहे, राष्ट्रीय तत्व आहे किंवा राष्ट्रध्वज, राज्यघटना व राष्ट्रगीत अगर लष्कर ठेवता येत नाही. त्यानंतर आहे 3rd नंबरमध्ये कायदेशीर संबंध. संविधानाने संघसूची केंद्र सरकारकडे 97 विषय दिलेले आहे. केंद्र सरकारकडे संविधानानुसार संघसूचीत 97 विषय देण्यात आलेले आहे. संरक्षण, दळणवळण, चलन, नाणी, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे असे महत्त्वपूर्ण विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतच आहे. जी काही चलन आहे, नाणी आहे, परराष्ट्र असे व्यवहार आहे तर ते केंद्र सरकारकडे पोहोचविलेले आहे, म्हणजे केंद्र सरकारकडे दिलेले आहे. जसं परराष्ट्र धोरणाचं म्हणजे औद्योगिकरण आहे, एका देशातून दुसऱ्या देशात माल नेणे आहे किंवा इतर अशा सोयी सुविधा एका देशातून दुसऱ्या देशात करण्याचा प्रयत्न केला जातो. हे सगळे कार्य कशामध्ये केले जाते? केंद्र सरकारतर्फे करण्यात येत असते. त्याच पद्धतीने राज्यसूची 66 विषय घटक सरकारला दिलेले आहेत. राज्यसूचीमध्ये 66 विषयांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. यामध्ये आणीबाणी घोषित केल्यावर केंद्रीय सत्तेला प्राबल्य येते. आणीबाणी जेव्हा घोषित केल्या जाते तेव्हा केंद्रीय सत्तेला प्राबल्य दिले जात असते, म्हणजे केंद्राला योग्य मानून त्यानुसार कार्य केला जात असते. त्यानंतर आहे समवर्ती सूची. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. समवर्ती सूचीमध्ये किती विषय आहे? 47 विषयांचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आलेला आहे. अधिकार जरी केंद्र आणि घटक राज्य सरकारला असला तरीही केलेल्या कायद्याबाबत दोन्ही सरकारमध्ये संघर्ष उद्भवल्यास केंद्र सरकारचाच कायदा श्रेष्ठ ठरत असतो. जरी केंद्र आणि घटक राज्य आहे तर केंद्र आणि घटक राज्यामध्ये जरी आणि काही गोष्टीबद्दल वाद उद्भवल्यास काय होत असते की केंद्र सरकारचा जो काही कायदा आहे तर या केंद्र सरकारचाच कायदा योग्य ठरत असतो आणि त्यालाच महत्त्व दिले जात असते. 249व्या कलमानुसार घटक सूची सांगितलेल्या एकाच अगर सर्व विषयासंबंधी उपस्थित व मतदान करणाऱ्या सभासदांच्या 2/3 बहुमताने राज्य सभेने असा ठराव संसदेच्या त्या विषयाविषयी एक कायदा करावा संमत केला तर संसद घटकसूचीतील विषयासंबंधीचा कायदा करू शकतो. परराष्ट्र व्यवहार, परकीय कर्ज, उभारणी, अणुशक्ती, खनिज शक्ती, नागरिकत्व, वैज्ञानिक व औद्योगिक संस्था, केंद्रीय विद्यापीठे इत्यादी विषयांचा संघसूचीमध्ये अंतर्भाव होत असतो. जी काही परकीय कर्ज आहे, उभारणी आहे, अणुशक्ती आहे, खनिज शक्ती, नागरिकत्व, वैज्ञानिक, औद्योगिक असे संस्था आहे, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव कशामध्ये होत असतो? संघसूचीमध्ये या सगळ्या विषयांचा अंतर्भाव केलेला दिसून येतो. वरील 97 विषयावर कायदा करण्याचा अधिकार फक्त संसदेलाच आहे. वरील जी काही 97 विषय आहे तर या विषयावर कायदा करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारलाच दिलेला आहे, संसदेला दिलेला आहे. कायद्यात संशोधन करणे किंवा तो रद्द करण्याचा अधिकार संसदेकडेच आहे. कायद्यात जे काही संशोधन करायचे आहे किंवा बदल करायचे आहे त्याबद्दलचा संपूर्ण व्यवहार हा संसदेला सोपविलेला आहे. त्यामुळे संसदेत बहुमतात असलेला सत्तापक्ष केंद्रातील घटक राज्यांना केंद्रानुवर्ती करून केंद्रीकरण व विकेंद्रीकरण असा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. घटक राज्यांच्या केंद्रानुवर्ती करून काय केलेले आहे की केंद्रीकरण व विकेंद्रीकरण असा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आपल्याला संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची या तीनही घटकामध्ये कशा पद्धतीने कोणकोणत्या सूचीचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. थँक्यू.